माझे ब्लॉग काही कारणांमुळे आले नव्हते, पण आता रेग्युलर येतील. तर इथे म्हणजे संक्रांतीचा सण होता. म्हणजे सणाच्या दिवशीपासून मी शूट भरपूर सारं करून ठेवलं आहे. पण काय असे कामं होते ना, म्हणजे खूप धावपळ, गडबड असं काहीसं झालं. मग इथे सकाळची मस्तपैकी भाकऱ्या वगैरे जे काही शेंगाच्या पोळ्या वगैरे जे नैवेद्यासाठी असतात ते सगळं बनवून घेतलं. आणि इथं रात्रीची पनीरची भाजी, चपाती आणि थोडा असा कांदा घेतला तोंडी लावण्यासाठी आणि एन्जॉय केलं. तर तितक्यात अचानकच इतकं म्हणजे असं ठरलं पण नव्हतं आणि वाटलं पण नव्हतं म्हणजे इतके लवकर हे होईल. तर इथे भिंत फोडायचं काम चालू आहे, ते मी तुम्हाला सांगतेच पुढे कशामुळं. तर इथे तुम्ही पाहू शकता गुलाबाला किती मस्त कळ्या लागल्यात. एका फांटीला जवळजवळ 6 ते 7 कळ्या लागलेल्या आहेत. तर इथे तेच सांगायचं होतं तुम्हाला की पाण्याची म्हणजे आमच्या इकडं खूप म्हणजे खूप कमतरता आहे. म्हणजे 7 दिवसाला एकदा पाणी येतं. मग त्याच्यामुळं पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत म्हणून ह्या. आणि जागा म्हणजे घर बांधलेलं आहे आणि तिथं म्हणजे नाही का असं जागाच नव्हती अजिबात बोर मारण्यासाठी. तर तरी पण आमचे जी बोळ आहे ना मागच्या साईडची, तर तिथे आम्ही ठरवलं की आता तिथे मारायचं बोर. हे सगळं असं सेट केलं, पूजा वगैरे करून घेतली. पण म्हणजे इतकं म्हणजे असं हे 2दा तिथं बोर मारायला प्रयत्न केले, म्हणजे मारण्यासाठी प्रयत्न केले, पण ते काही सक्सेस होत नव्हतं. म्हणून सगळं म्हणजे नाही का कॅन्सलच झालं होतं. पण ते जे आहेत ना बोर मारणारे, ते म्हणले इथे नाही जमणार, आपण म्हणजे दुसऱ्या जागी मारूया. तर सगळं सामान म्हणजे आहे एवढं सगळं ओझं उचलून त्या माणसानं नाही का जिन्याकडं जो रस्ता आहे ना तिकडे आणून सगळं मांडलं होतं सामान. पण तिथे पण म्हणजे नाही का म्हणजे नकोच वाटलं आम्हाला, म्हणजे हे या दिशेला बोर मारू नये म्हणून आम्ही मग ते कॅन्सल केलं. आणि पुन्हा आणि पुढे काय झालं ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. चला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.